कसं नियोजन आहे बघाय आलोय. पहिल्यांदा पेडगावच्या फाटीव गॅलरी दिसल्या. चांगलं नियोजन आहे. फाट्या पण एकदम चांगल्या केलेल्या आहेत. मेहनत भरपूर घेतलेली आहे आयोजकांनी. आणि दादा पण आहेत आपल्याला आता इथं भेटले आपल्याला. दादा कसं आहे नियोजन मैदानाचं? तुम्ही आता कॅमेऱ्यामध्ये दाखवलं सगळीकडे कॅमेरा फिरवून. मी माझ्या तोंडानं बोलण्यापेक्षा तुमच्या कॅमेऱ्यानंच बरंच काय दाखवलं, बोलून दाखवलं की मैदान कसं आहे. तर खरोखर मैदान एक नंबर आहे. तुम्ही फाट्या बघा, फाट्यामधलं अंतर बघा. एकदम महाराष्ट्रातलं जे नंबर 1 म्हणताय ना, आता तुम्ही सांगितलं तसं ते नंबर 1 मैदान आहे. किती गाड्यांची नोंद झाली काय आलं? गाड्या नोंद तर 2000 झाली असती. ॲक्च्युली ओपनला 1000च गाडी घेतली आणि बंद केली आणि 1001 आणि आदतला 1200 गाडी घेतली आणि नोंद बंद केली. जर आपण प्रत्येक मैदानाप्रमाणे जर डबल पावती किंवा असं जर ठेवलं असतं तर एक 2500 गाडी नोंद करावी लागली असते माझ्या मतानं. आज एक सिंगल नाव, दोन्ही मालकाचं फक्त सिंगल नाव, तरी 1000 गाडी नोंद झाल्या. जर आपण प्रत्येक मैदानात बघतो तसं जर केलं असतं किंवा डबल पावती ठेवली असती तर एक 2500 गाडी नोंद झाली असती ओपनला. आणि आदतला विकासासारखी झाली असते एक 3000. म्हणजे बोगस नोंद नाही. बोगस नोंद हा प्रकारच नाही. दोन्ही मालकाची मिळून एकच नाव लिहायचं आणि बैलांचा फोटो द्यायचा आहे. त्यामुळं हा प्रकार म्हणजे इथं पूर्णपणे संपुष्टात आला. आज नवीन दुसरी चिठ्ठी त्या बैलाच्या नावाची आली की दोन्ही चिठ्ठ्या कॅन्सल. त्यामुळे मालकाने एकच चिठ्ठी, एका बैलावर एकच चिठ्ठी केली. म्हणजे उद्या गटाला प्रत्येक फाटीव गाडी पळताना अगदी पळायचंच. ओपनला पळायचं. आदतला काय केलंय डबल चिठ्ठी ठेवल्या, पण तरी सुद्धा आदतला पण तसंच परिस्थिती असणार आहे. ओपनला पळायचंच, नसलं पळायचं तर बांधून ठेवायची बैल. बाकी काय पर्याय नाही तुमच्याकडे. त्यांना ऍडजस्टमेंट कसलीच नाही. गट चुकून गाडी हाणणं हे प्रकारच संपला आज इथं. आणि या पेडगाव मैदानावर आज सुरुवात झाली असं मला म्हणायला काय हरकत नाही. लोकांचा प्रतिसाद चांगला आहे ह्या मैदानाला. लोकांच्या मनातील आपण बोलतो ना उत्स्फूर्त मैदान. खरंच जर या मैदानाला एक 10 लाख 15 लाखाचं पहिलं बक्षीस असतं आणि कदाचित एवढ्या गाड्या नोंदल्या असत्या किंवा असं मैदान झालं असतं तर लोक त्या बक्षिसाकडे बघून आले असं म्हणता आलं असतं. एका छोट्या जिथं 40-50 गट पळतात त्या मैदानात ₹1,00,000 बक्षीस असतं. तुम्ही रोज बघता. आज 1000 गाडी पळत्या तरी सुद्धा 1 लाख बक्षीस आहे. तरी लोकांचा एवढा प्रतिसाद आहे. ह्या जे लोकांच्या मनातलं आपण जे मैदान म्हणतो ना ते याच्यावरून सिद्ध होत आहे. दादा उद्या तुमच्या गाड्या किती आहेत पळायला? माझी एवढी बैल असून तर ओपनला एकच गाडी आहे आणि आदतला सुद्धा एकच गाडी आहे. एकच, दुसरी गाडी नाही. सर समालोचक किती आहे? सगळे दिसतात मला इथे. तरी किती आहेत आकडा? जवळपास 17 ते 18 असतील आमचे समालोचक. एवढे असणार? हो, सगळे येणार. म्हणजे सर्व समावेशक मैदान आहे. सर्व समावेशक आणि जनतेच्या हृदयात ज्या मैदानानं स्थान केलंय तिथं प्रत्येकजण येणार आहे. बैल मालक येणार आहे बैलाचा पळ दाखवायला, समालोचक येणार आहेत त्याचं समालोचन दाखवायला. आणि महत्त्वाचा विषय आहे की हे मैदान सर्वांनी मिळून करायचं असतं. कारण इथं जरा थोडं कसं आहे की बाबा गाव आयोजन करतंय परंतु हे आमचं मैदान आहे म्हणून आम्ही सर्वजण या ठिकाणी येतो आणि त्या मैदानाला काम करत असतो. झेंडा पंच कोण कोण आहे? झेंडा पंच आनंदबुवा जगदाळे पेडगाव, सोमनाथ जगदाळे, बापू आहेत. 3-4 झेंडा पंच आहेत. पप्पू मंडले, सलीम हे सगळे त्यांचे म्हणजे झेंडा पंच जेवढे आहेत, आसिफ मुलानी वडगावकर हे सगळे झेंडा पंच येतील उद्या. पहिला गट किती वाजता? पहिला गट शार्प 7ला सुटेल. 7ला सुटणार आणि सुटणारच. कारण या वेळेला तुम्हाला बऱ्यापैकी सेमी झालेले दिसतील. फायनलच खाली गेलेला असेल. म्हणजे दिवसासहित फायनल होणार? 100% होणार. आणि परंपरेनुसार एकवाद नसतो ह्या मैदानात? नाही होणार. आणि मुळात काय बैलगाडी मालक आयोजन गावचं आहे त्यामुळं शिस्त म्हणजे शिस्तच असते. ह्यावेळी थोडं पब्लिकचं नियोजन केलं दिसतंय. गॅलरी वगैरे ठेवलं? नक्कीच. अहो गरजच आहे. काय झालंय आता बैलगाडी शर्यतीला सगळ्यात जास्त वैभव मिळालंय. म्हणजे काही बैलगाडी मालक असतील, बैल असतील, त्यांनी एवढं वैभव तयार केलंय की हे दादांनी सकाळी सांगितलं 14 देशात नाही. यूट्यूबला पुन्हा एकदा एका दादांचं म्हणणं आहे 25 देशात शर्यत पाहिली जाते. मग 25 देशात असा खेळ सहजासहजी कुठला लोकप्रिय झाला नाही. मला वाटतं क्रिकेट जागतिक खेळ आहे, तो जगात चालला आहे. परंतु आमचा महाराष्ट्राचा खेळ 25 देशात जातोय ह्याच्यासारखा अभिमानाची गोष्ट आम्हाला कुठलीच नाही. आणि आम्ही त्या खेळाचे एक बाबांनो पाईक आहोत. त्यामुळं आम्हाला खूप आनंद आहे. तात्या उद्या लाईव्हला किती लोक बघतील तुमचा काय अंदाज? आता लाईव्हला आता कसं आहे लाईव्हचं रेकॉर्ड म्हणजे तुमच्या जे कमीत कमी तुम्हाला जे वाटतं म्हणजे 10 लाख लोक बघत असतील. पण मला वाटतं सगळं रेकॉर्ड उद्याचं सगळं मैदान म्हणजे होतील ही 2 दिवसाची.
रेकॉर्ड ब्रेक होणार. रेकॉर्ड ब्रेक होईल सगळे. कारण मैदानातच बघितलं तर मला वाटतं कमीत कमी 1 लाख तर प्रेक्षक 100% हां. त्यामुळं क्रेज आता कसं आहे बैलगाडी शर्यत म्हणजे ज्याला काय कुटुंब मिळेना त्याने इकडे यायचं असलं झालंय. उद्या या पेडगावच्या मातीमध्ये तुम्हाला जिकडं बघा तिकडं बैल आणि माणसं दिसणार. जेवढी नजर मारणार ना तुम्ही तुमच्या कॅमेऱ्यात जेवढे दिसणार झूम करून तेवढी लोक इथं असणार आहे ते उद्या. आणि तुम्हाला सांगतो दादा, हीच फाटी होती, आपण दोघं वरती समोर होतो आणि तुम्हाला हे बकासूरची आठवतंय? आठवण आज पण आपल्याला आहे ते. हा. बकासूर पळत होता कडने, ह्यांचा सुलतान आणि सोन्या पळत होता मधून. आम्ही दोघं बघत होतो, गाडी घासली, कडने गाडी घासली. दादांचं सुद्धा ठोका चुकला होता त्या टायमिंगला. 4 नंबर असा होते. कसं आहे की एवढी नामचीन गाडी होती त्यावेळेला आमची, आणि एक गावठी बैल आपली गाडी मारतो का काय अशी परिस्थिती झाल्यानंतर तेवढं वाटलं की आता गेलो आपण कामातून. पण कसं आहे, सोन्या त्यावेळेला होता तसा, सोन्याने ती गाडी लावली. उद्या खास करून ह्या मैदानाबद्दल बोलतो की उद्या तुम्हाला हे मैदान जिकडं बघल जेवढं डोळं तुमची दिसतील, तुमच्या कॅमेरा जेवढा झूम करून जेवढं बघता येईल तेवढी माणसं असणार आहेत, बैल असणार आहेत ते. दादा धन्यवाद. हे आपण नियोजनाची व्हिडिओ बनवतोय. उद्याच्या लायक नाही, आपला पूर्ण मैदानाचे व्हिडिओ बनवायचे. आणि तुम्ही मला उद्या ते मैदानाचे व्हिडिओ बनवताना ते सगळे झूम करून व्हिडिओ काढा आणि आम्हाला पाठवा सर्वांना. धन्यवाद. थँक्यू. हां.